आज हे सगळे मुद्दे मी काल माझ्या सभेमध्ये मी सांगितलं की ही एकमेव पहिल्यांदा मी लोकसभेची निवडणूक बघतोय, पहिली लोकसभेची निवडणूक ज्या लोकसभेच्या निवडणुकीला विषयच नाहीये. मी परवा म्हटलं ना, मला जेव्हापासून उमज जायला लागलं राजकारण, तो काळ साधारणपणे 75चा होता. 77ची पहिली निवडणूक त्या इमर्जन्सीच्या आणीबाणीच्या विरोधातली. 80ला पुन्हा इंदिरा गांधींची लाट आली, तो विषय होता. जनता पक्षाचा पराभव झाला. 84ला इंदिराजींची हत्या झाली. ला बोफोर्स प्रकरण झालं. 91ला राजीव गांधी गेले. 96ला बाबरी मशिदीचा ढाचा पडला होता, त्याच्यावरती निवडणूक झाली. 98ला कांदा विषयावरती निवडणूक झाली. 99ला कारगिल आणि विदेशी बाई या विषयावरती निवडणूक झाली. 2004ला इंडिया शायनिंग झालं. परत अजून 2009ला अजून काही विषय होते. 2024ला मोदींची लाट आली. 2019ला हे सगळं पुलवामा काहीतरी झालं. आज विषयच नाही. आणि हे विषय कोणताही विषय नसल्यामुळे सगळेजण आई बहिणीवरनं एकमेकांचा उद्धार करतात. खरं तर हे विषय मांडले पाहिजेत लोकांसमोर. लोकांच्या जीवन मरणाचे रोजचे जे विषय आहेत हे मला असं वाटतं विषय आले पाहिजेत. काय निवडणूक चालू आहे, कशावर निवडणूक चालू आहे? वडील चोरले. फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही, कधी होणार पण नाही. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला, आमचा पक्ष फोडला, तुम्ही जे सगळे एकत्र जे बसलेला आहात ना एका कच्च्या तरी आघाडीत, जरा एकमेकांकडे एकदा बघा. आपण काय उद्योग केलेत ते. याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7पैकी 6 नगरसेवक खोके देऊन तुम्ही तोडले होतेत ना, तेव्हा काही नाही वाटलं. मागितले असते तर दिले असते.